अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमा। ह्या कार्तिक पौर्णिमेपासून आपण आपल्या मनातील इच्छा, कोणतीही इच्छा असू दे, मग कठीण इच्छा असू दे, साधी इच्छा असू दे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे। ही सेवा इतकी जबरदस्त आहे, ती सेवा केल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। अशी कोणती सेवा किती दिवस करायची बघा। सगळ्यात पहिल्यांदा ही सेवा जी आहे ती संकल्प करून करायची। किती दिवस? तुम्ही उद्यापासून पौर्णिमेपासून 11, 21, 51, 108 ह्या कुठल्याही दिवसाचा संकल्प करायचा। मी सगळ्यांना पहिल्यांदा सांगेन की कमी दिवसाचा संकल्प पहिला करा आणि मग वाढवत जा। आणि कोणतीही गोष्ट तुम्ही ज्या वेळेला करत असता त्यावेळेला तुम्हाला जर त्याचा बेनिफिट फायदा मिळाला नाही तर तुम्ही परत करा, फक्त एकदाच करून थांबू नका। कारण कसं आहे बघा, आपण ज्या वेळेला आपल्याला सर्दी, ताप किंवा खोकला असतो त्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये जातो, डॉक्टरांच्याकडून इंजेक्शन गोळ्या घेतो, पण आपल्याला जेव्हा कमी येत नाही त्यावेळेला आपण परत त्या डॉक्टरांकडे जातो। किंवा आपण बघा, आज दुपारी जेवलो, आज संध्याकाळी जेवलो तर उद्या जेवणार नाही का? नक्की जेवणार। तसंच सेवेचं आहे। सेवा ज्या आहेत ह्या नेहमी तुम्ही करत राहा, त्याचं फळ तुम्हाला मिळतच असतं। फक्त श्रद्धेनं, विश्वासानं करा। आणि ह्या सेवा ज्या आहेत, उपाय जे आहेत, ते तोडगे जे आहेत, ते फक्त तुम्हाला मी कशासाठी सांगते तर तुम्ही बघा, नोकरी करता, नोकरी करून तुम्हाला म्हणावा तसा पगार मिळत नाही किंवा आलेला पैसा तुमच्या घरामध्ये पुरत नाही, कुठल्या मार्गाने तो बाहेर जातो, त्यासाठी जोडीला व्यवसाय वाढीसाठी किंवा तुमच्या घरात ज्या काय अडचणी त्या दूर होण्यासाठी असतो। म्हणून तुम्हाला हा व्यवसाय जो आहे, नोकरी आहे, ह्या जोडीला हा उपाय करायचा आहे। तुम्ही हे उपाय करता पण तुम्ही कष्टच करत नाही, ह्या उपायाचा काहीही फायदा होणार नाही। म्हणून उपाय करत असताना कष्ट, मेहनत आणि प्रामाणिक राहा। कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाबद्दल वाईट बोलू नका। तुम्हाला एखाद्याची गोष्ट पटली नाही तर त्याला स्पष्ट सांगा, पण कुणाबद्दल वाईट कधीच बोलू नका। आणि हे करणी, बाधा, जादूटोणा हे तात्पुरतं असतं। जर तुम्ही आज कुणाला जर करणी केली किंवा जादूटोणा केला तर ते पुढच्या थोड्याच दिवसात तुमच्यावरती परत फिरतं आणि त्याचा त्रास तुम्हाला होत असतो। म्हणून कधीही असल्या गोष्टी करू नका आणि करत असाल तर थांबवा, माझी ही कळकळीची विनंती आहे। फक्त तुम्हाला मनापासून निस्वार्थी तुमच्यासाठी सेवा करायची आहे। तुमच्या घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, स्वतःसाठी, सासू सासऱ्यांसाठी ह्या सेवा करायच्या आहेत। कोणत्याही असू देत, फक्त आपल्यासाठी, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी कोणत्याही सेवेचा, तोडग्याचा, उपायाचा उपयोग करू नका। आता बघा, उपायाकडे वळूया। स्वामी समर्थ महाराजांचा उपाय आहे हा, कारण जिथे स्वामी तिथे आपल्याला कधीच कशाची कमी नसते। बघा, तारक मंत्रामध्ये प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि हा जो अर्थ आहे त्या अर्थानंच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे, कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नेहमी असतात। उपाय कोणते आहेत बघा, हे उपाय जे मी सांगणार आहे हे संकल्प करून करा। मग तुम्हाला मी सांगते, तुम्हाला दररोज शक्य नसेल 21 दिवस, 11 दिवस, तर मग 11 पौर्णिमा, 21 पौर्णिमा, 108 पौर्णिमा करा, हे सुद्धा फायद्याचं आहे। फक्त करत असताना संकल्प जो करताय त्या नियमानुसार करा। सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करायचा कसा हे मी तुम्हाला अजून एकदा सांगते। उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, अखंड तांदूळ, हळदी कुंकू, एक फूल घ्यायचं। त्या उजव्या हाताच्या खाली तुम्ही डावा हात घ्यायचा, तुम्ही तुमचं नाव बोलायचं, जे काय आहे ते तुमचं नाव। भारत देशामध्ये राहते, कुठल्या राज्यामध्ये राहता, कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता, कुठल्या तालुक्यामध्ये राहता, कुठल्या गावामध्ये राहता, गावात तुमचं कुठल्या सोसायटीमध्ये घर आहे तिथे, आणि तुम्ही ज्या घराचं तुमचा गट नंबर वगैरे आहे ते म्हणा किंवा घर नंबर असेल ते बोला, घराचं नाव असेल ते बोला, आणि त्यानंतर तुम्ही तुमचं गोत्र बोलायचं, मग कश्यप असू दे किंवा कुठलाही असू दे। आणि मी माझ्या ह्या गोष्टीसाठी संकल्प करत आहे। मग कोणती गोष्ट असू दे, तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये अडथळे असतील, प्रमोशन मिळत नसेल, मुलांची लग्न होत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडथळे असतील,
ज्या असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्यामध्ये तुम्हाला मुलांना यशस्वी करायचं असेल, मुलं लहान आहेत, हट्टी आहेत, चिडचिड आहेत, वारंवार आजारी पडतात, नवरा बायकोंचे वाद होत असतील वारंवार, किंवा बापाचं मुलाचं मुलीचं पटत नसेल, सासू सुनेचं पटत नसेल, ह्या सगळ्या संतान प्राप्ती असू दे, म्हणजे कोणतीही गोष्ट इच्छा असू दे, त्यासाठी हा उपाय करायचा आहे. उपाय जो आहे तो करत असताना तुम्ही विटाळ, सुतक, मासिक धर्म हे पाळायचं आहे. आणि हे करत असताना बाकी तुम्ही ज्या दिवशी आता पौर्णिमेचे केले तर त्या दिवशी तुम्ही परान्न खायचं नाही. 11 दिवसाचा संकल्प केला तर तुम्ही परान्न खायचं नाही, बाकी सगळं तुम्ही जेवण जेवू शकता. नॉनव्हेज पाळायचं आहे, त्या दिवशी खायचं नाही. आता ब्रह्मचर्य असेल तर पाळू शकता, नसेल तर नाही, पण ब्रह्मचर्य पाळलेलं कधीही चांगलं, पण संतान प्राप्तीसाठी हा नियम नाहीये. तर बघा, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, ह्याचा अर्थ काय, जिथे स्वामी आहेत, स्वामींच्या चरणाजवळ तुम्हाला स्वामीने घेतले आहे, तिथे कोणतीच तुम्हाला उणीव नाहीये, कमतरता नाहीये. आणि स्वामी समर्थ महाराज भक्ताला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या सर्व भक्तांच्या आयुष्यात सर्व काही परिपूर्ण होत असतं. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे, जिथे म्हणजे निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी, म्हणजे इतकं तुम्हाला स्वामींचं प्रचंड असं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं स्वामींच्या हे सेवा करायच्या कोणत्या, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तारक मंत्राची पहिली सेवा, ह्या 3 ज्या सेवा सांगणार आहेत त्यातली कोणतीही एक सेवा निवडा. कारण तुम्हाला संसार आहे, मुलं बायका नवरे जे काय ऑफिस वर्क, ज्या स्त्रिया सर्व्हिस करतात, पुरुष सर्व्हिस करतात, ह्यासाठी फक्त तुम्हाला एक कोणती तर ह्या 3 पैकी सेवा निवडायची आहे. आता ही सेवा कोणीही करू शकतं, मुलं मुली, विधवा स्त्रिया, पुरुष स्त्री, लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कुणीही ही सेवा करू शकते. आता ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण करू शकता मोबाईलवरती. सगळ्यात पहिल्यांदा तारक मंत्राची सेवा. ही तारक मंत्राची सेवा जी आहे ती तुम्ही 11, 21, 51, 108 वेळची घेऊ शकता, ह्यातली कुठलीही निवडा. दुसरं जे आहे 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप. तुमच्याकडे माळ नसेल जपाची तर 2 अगरबत्त्या लावायच्या, त्या अगरबत्तीकडे 1 टक एकाग्रतेनं बघत श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. तिसरं 1 ते 21 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृत जे आहे, स्वामी समर्थांचं सारामृत जी पोथी आहे त्याचा संपूर्ण 1 ते 21 दररोज असं 11 दिवस 11 पारायण करायचे. चौथं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे 1 पान वहीवरती लिहायचं. मग ही सेवा तुम्ही दिवसातून कधीही करू शकता, फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण हा भिक्षेचा वेळ असते. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, अतिशय लवकर तुम्हाला ह्याचा फायदा पाहिजे असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती करा. कोणतीही सेवा ब्रह्ममुहूर्तावरती केला तर त्याचा लवकर फायदा होत असतो. त्यामुळे ह्या सेवा संकल्पयुक्त करा आणि तुमच्या आयुष्यातल्या कितीही कठीण इच्छा असू द्यात, अडचणी असू द्यात, दुःख असू द्यात, संकट असू द्यात, हे सगळं दूर होईल. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण स्वामी भक्त आहे. स्वामी भक्तांनी स्वामींच्या सेवा सगळ्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. त्यामुळे शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा दोडगे कधी. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असेल, तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटलं तेही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका. तुम्हा सगळ्यांना उद्यापासून कार्तिक पौर्णिमेच्या सेवा करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.